नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत पनीर बिर्याणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे दही, 3 कापलेले कांदे, टोमॅटो प्युरी, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला, हळद पावडर, धना पावडर, आलं लसूण पेस्ट, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। इथे मी खडे मसाल्यांमध्ये घेतलेले आहे चक्रफूल, मिरी, लवंग, हिरवी वेलची, मसाल्याची वेलची, दालचिनी, तमालपत्र, 4-5 हिरव्या मिरच्या, कसुरी मेथी, पाऊण किलो पनीर आणि बासमती राईस 3 कप। आता आपण पहिले तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवू। चला आता आपण बिर्याणीचा मसाला तयार करून घेऊ। आता आपण पहिले तेल तापायला ठेवू। एवढी वाटीभर तेल मी तापायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण कांद्याची पेस्ट तयार करून घेऊ। हे बघा, अशी मी प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण तडका देऊ। आता पहिले मी 2 मिरच्या कट करून घेते मध्ये। थोडीशी जिरे टाकू, त्यानंतर दालचिनी, 1 वेलची मसाला, 2-3 हिरव्या वेलच्या, 3 लवंग, 2-3 मिरी, 1 चक्रफूल, 2 तेजपत्ता। त्यानंतर यात मी प्युरी टाकून घेणार आहे। ब्राऊन होईपर्यंत चांगलं हे करून घ्यायचं, हलवून हलवून। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची। आता हे चांगलं भाजलं गेले, त्यामध्ये मी मसाले टाकते। लाल मिरची पावडर, धना पावडर, त्यानंतर गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, आता मी टोमॅटो प्युरी टाकते। तर ते चांगलं शिजवून घेऊ आपण। त्यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊ। आता हा मसाला आहे ना, चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। खाली लागू नये म्हणून सारखं हलवत राहायचं। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। आता मी 2 ज्या हिरव्या मिरच्या कापल्या होत्या ना, त्या पण मी त्यामध्ये टाकणार आहे। मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे, तर त्यामध्ये आपण दही टाकू। दही टाकल्यानंतर सारखं हलवायचं नाही तर दही फुटू शकतं। गॅस कमीच ठेवायचा। आपण आता इथं थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत। आता आपला मसाला तयार झालेला आहे, आपण बाजूला ठेवून देऊ आणि तांदूळ उकळून घेऊ। इथे आपलं पाणी उकळलेलं आहे। आता आपण त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ। तमालपत्र, दालचिनी, मोठी वेलची, 2-3 हिरव्या वेलची, 4 मिरे, 2 लवंग, 1 चक्रफूल, 2 हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे,
त्यानंतर मीठ भरपूर टाकायचं, कारण उकळलेल्या पाण्यात मीठ निघून जातं बरचसं. 1 चमचा तूप टाकू आणि थोडासा लिंबू टाकू, कारण जिऱ्यामुळे काय होतं, पिवळसरपणा येतो तांदळाला, म्हणून आपण लिंबू टाकू. आणि चांगला असा फ्लेवर यावं म्हणून थोडीशी कोथिंबीर देखील टाकणार. आता आपण त्यामध्ये तांदूळ सोडू. आता हे तांदूळ आपण 10 ते 15 मिनिटांसाठी उकळून घेणार आहे. आता आपण पनीर कट करून घेऊ. आता आपलं पनीर कापून झालेलं आहे, तर आपण आता ते मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी मी मिरची पावडर टाकणार. थोडीशी मिरची पावडर टाकली. त्यानंतर थोडीशी हळद, आणि चवीनुसार मीठ. हे मॅरिनेट केलंय. आता हे 10 ते 15 मिनिट असंच ठेवू. आता आपण मॅरिनेट केलेलं पनीर फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी पॅन मध्ये तेल टाकते. पॅन गरम झालाय, त्यामध्ये मी सर्व पनीर टाकून घेणार आहे. पनीर फ्राय करताना हलक्या हाताने फ्राय करायचं, नाही तर ते तुटू शकतं. इथे आपलं छान असं पनीर फ्राय करून झालेलं आहे. तर आता आपण बिर्याणीची लेयरिंग करून घेऊ. आता आपण बिर्याणीचे लेयर तयार करून घेऊ. थोडंसं खाली लागू नये म्हणून मी थोडंसं तूप टाकते. तर मी मसाला टाकते. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, कांदा मी आधीच तयार करून ठेवलेला होता, तर आता टाकते. आपण आता त्यावरती भाताचा लेयर देऊ. थोडंसं तूप टाकून घेऊ. तर मी त्यावरती पनीर टाकणार आहे. बघा, असं पनीर टाकून घ्यायचं. त्यानंतर परत एकदा भात टाकू त्याच्यावरती.
परत आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडीशी पुदिन्याची पानं. पूर्ण भात टाकून घेणार आहे. बघू शकता. परत एकदा मी कोथिंबीर टाकते. आता हा उरलेला सर्व कांदा मी असा टाकून घेतलाय. आता मी दुधामध्ये पहिलेच केशर भिजवून ठेवलं होतं, तर ते त्याच्यावरती टाकून घेऊ. आता आपण त्यावरती थोडेसे काजू टाकून घेऊ. आणि आता इथे मी 2 चमचे पाणी टाकणार आहे. हे बघा, असं पाणी टाकून घेऊ. हे पाणी जे आहे ना, ते आपण तांदूळ उकळवले होते ना, तेच पाणी आहे. आता आपलं सर्व झालेलं आहे, तर आपण 10 मिनिटासाठी अशीच झाकून ठेवणार आहे. आता आपण गॅस बारीक करूया. आता आपली बिर्याणी तयार आहे. तर शुभम सांगेल कशी झाली बिर्याणी. खूप चविष्ट आणि भारी झाली बिर्याणी. अशाच आणखी चवदार रेसिपीसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.